रामराम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण काल काशीद बीचवर निघाल्यानंतर रात्री मुक्काम केल्यानंतर आज रायगडाकडे प्रस्थान केलेलं आहे. आपण माडवरून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडकडे जात आहोत. रायगड किल्ल्याकडे जात असताना अतिशय सुंदर असा हा नजारा आहे. तुम्हाला माडवरून अवघे 15 किलोमीटर अंतरावर रायगड बघायला मिळणार आहे, जो की मुंबईवरनं आल्यानंतर डाव्या हाताला बघायला मिळणार. स्वराज्याची राजधानी रायगड कडे आपण जात आहोत. अतिशय सुंदर असा हा मार्ग रायगडकडे जात असताना. रायगडबद्दल बोलायचं झालं, खूप असा मोठा किल्ला आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून देखील ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील किल्ल्यांपैकी प्रमुख असा किल्ला रायगड किल्ल्यावर आपण आज जात आहोत. रायगड किल्ल्याच्या घाटातून आपण जात आहोत. आपण बघत आहोत अतिशय सुंदर असा हा घाट आहे रायगडचा. रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड जवळ सह्याद्री पर्वत रांगेत बसलेला एक ऐतिहासिक आणि अभेद्य किल्ला आहे. समोर बघतोय हा रायगड दिसतोय आपल्याला. आपण समोर बघत आहात तो रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1617 मध्ये याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवले. याला गडांचा राजा आपण समोर बघतोय तो अतिशय सुंदर असा रायगडचा नजारा. त्यानंतर आपण रायगडवर जात आहोत. आपण समोर बघू शकतो किल्ले रायगड. रायगडबद्दल बोलायचं झाले तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1674 मध्ये याला महाराष्ट्र मधील मराठा साम्राज्याची राजधानी बनवले, ज्याला गडांचा राजा आणि शाहिरी म्हणून ओळखले जाते. 1.814 समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्यावर राजदरबार, हिरकणी मुकुट आणि महादरवाजा देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. समोर बघत आहात अतिशय सुंदर असा सह्याद्री पर्वतरांग. किल्ले रायगडवर आपण वरती जात आहोत. ऐतिहासिक महत्वाचे ठिकाणे देखील तुम्हाला किल्ले रायगडवर बघायला मिळणार आहे. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जावळीच्या मौर्याकडून हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव रायगड ठेवले. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा याच किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा झाला. हे छोटे छोटे आपले बालमित्र किल्ल्याचे शेअर करताना. अतिशय सुंदर असा हा रायगड किल्ला आहे. हा समोर बघतोय हा किल्ल्याला दुसरा पायी मार्ग. आपण किल्ल्याच्या वरती जात आहोत. किल्ल्यावर सुमारे 1400 ते 1500 पायरे देखील आहेत. त्यानंतर रोपवेने देखील तुम्ही येऊ शकता किल्ल्यावर. रायगड किल्ल्यावर जात आहोत मित्रांनो आपण. समोर जो बघतोय हा महादरवाजा. त्यानंतर अतिशय सुंदर असा हा किल्ल्याचा नजारा आपण बघत आहोत रायगड किल्ल्याचा. समोर सह्याद्री पर्वतरांग देखील आपण बघत आहात. सुमारे 1400-1500 मला पायऱ्या तेथे चढावा लागतील रायगड बघण्यासाठी.
हा महादरवाजा आपण रायगडाचा बघत आहोत. चला तर मग किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ आपण. अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे रायगड. अतिशय सुंदर असा हा आपण रायगड किल्ल्याचा नजारा बघत आहोत. त्यानंतर समोर बघतोय हे टकमक टोक रायगड किल्ल्याचे. आपण रायगड किल्ल्यावरती आलेलो आहे. समोर बघतोय हा रायगड किल्ला. चला तर मग आपण वरती रायगड किल्ला बघणार आहोत. हा भाग आपण बघत आहोत. अतिशय मोठा हा व्हिडिओ झालेला आहे आपल्या मित्रांनो. आपण समोर बघतोय हे पाण्याचं रायगडावरील तलाव. बरीचशी अशी माहिती. त्यानंतर आपल्याला इथं देवीचं मंदिर देखील बघायला मिळणार आहे. आपण दर्शन करू. दर्शन घेतल्यानंतर आपण रायगडावरती जात आहोत. आपण फायनली सपाटीवर पोहोचलेलो आहे रायगड किल्ल्याच्या. आपण समोर बघतोय हा संपूर्ण असा रायगड किल्ला. आपण सपाटीवर आलेलो आहे. ही समोर बघतोय ही महाराजांची मूर्ती. बघा, चला महाराजांना वंदन करू. त्यानंतर आपण पुढील भागात संपूर्ण असा टकमक टोक व महाराजांची समाधी देखील आपण बघणार आहोत. तर आमच्या माऊली टूर्स अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व चॅनल बेल आयकॉनला प्रेस करा. आपण महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराजांचं सिंहासन वगैरे बघणार आहोत. जगदीश्वराचे मंदिर आपण समोर बघतोय. त्यानंतर ही बाजारपेठ. आपण पुढील ब्लॉगमध्ये संपूर्ण असा महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा ती बघणार आहोत. महाद्वाराकडे जाताना समोर बघतोय रायगड किल्ल्याचं महाद्वार.